Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn 1.3 Little Girls Wiser Than Old People, and this lesson is from your 7th standard English textbook. तर हा तुमच्या इयत्ता 7वी इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकातील धडा आहे आणि आपण हा धडा डिजिटल बोर्डवर शिकतोय. तर हा ज्या धड्याचं टायटल आहे त्याचा अर्थ असा होतो की लिटल गर्ल्स म्हणजे लहान मुली ह्या ओल्ड पीपल म्हणजे कोणापेक्षा मोठ्या माणसांपेक्षा पण शहाण्या असतात. तुम्ही म्हणाल की अरे आम्हाला तर मोठी माणसं सारखं म्हणतात, तू मूर्ख आहेस का, वेडा आहेस का, तुला काही कळत नाही का. मग तुम्ही तर इथे उलट सांगताय. तर हो, जे लिओ टॉल्स्टॉय म्हणून जे लेखक आहेत त्या लेखकांनी या स्टोरीमध्ये सिद्ध करून दाखवलंय की लहान मुली किंवा लहान मुलं हे नक्कीच मोठ्या माणसांपेक्षा कशी शहाणी असतात या गोष्टीतून तुम्हाला कळणार आहे. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पण त्या अगोदर हे जे वॉर्मिंग अप आहे त्याला वॉर्मिंग अप म्हणतात. जसं आपण व्यायाम करतो, कसरत करतो, त्याच्या अगोदर थोडंसं पळतो, ग्राउंडवर उड्या मारतो, त्याला काय म्हणतात शरीराची तयारी. तशीच ही मेंदूची तयारी म्हणून ही वॉर्मिंग अप आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. तर यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या ते समजून घेण्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाड येथे राहते. तुम्ही कुठला हा व्हिडिओ बघताय मला नक्की कळवा आणि त्यासोबत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करा, लाईक करा. आता इथे त्यांनी काय सांगितलंय की काउंट लेव निकोलेविच टॉल्स्टॉय. आता नाव खूप मोठं आहे मग त्यांना और लिओ टॉल्स्टॉय छोटंसं नाव दिलं त्यांचं. लिओ टॉल्स्टॉय वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर. वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर म्हणजे काय, अनेक लेखकांपैकी खूप असे महान असे लेखक. तुम्हाला बघायचं त्यांचा फोटो, मी दाखवते तुम्हाला त्या महान लेखकाचा फोटो. हे बघा, हे आहेत महान लेखक लिओ टॉल्स्टॉय ज्यांची पुस्तकं जगप्रसिद्ध आहेत आणि ज्यांनी खूप खूप म्हणजे खूप सुंदर असं लिखाण केले. जर तुम्हाला कुठे पुस्तकं मिळाली नक्की ती पुस्तकं वाचा आणि मलाही कमेंट करून सांगा की तुम्ही कोणतं वाचलं असेल तर. यांनी बेसिकली काय आहे की ऑथर्ड मेनी नॉवेल्स म्हणजे त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. शॉर्ट स्टोरी छोट्या कथा लिहिल्या ज्याला लघुकथा म्हणतात. अँड फिलॉसॉफिकल वर्क्स म्हणजे तत्वज्ञानात्मक कार्य त्यांनी केलंय. हिज आयडियाज ऑन नॉन व्हायलन्स म्हणजे त्यांच्या ज्या कल्पना आहेत. नॉन व्हायलन्स म्हणजे काय, नॉन व्हायलन्स अर्थ आहे अहिंसा. अँड हॅड इन्फ्लुएन्स्ड प्रेरित झालेल्या आयडिया आहेत त्यांच्या कोणाकडनं, ग्रेट मेन लाईक महात्मा गांधी. महात्मा गांधी तुम्हाला सगळ्यांना परिचितच आहे. अँड मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर. टॉल्स्टॉय रोट मेनी स्टोरीज फॉर चिल्ड्रन. दिस इज वन ऑफ देम. आणि लहान मुलांसाठी खूप कथा लिहिल्या आहेत आणि अनेक कथांपैकी ही एक कथा आहे. हाऊएव्हर दिस हॅज अ मेसेज फॉर ग्रोनअप्स टू. आणि ही कथा फक्त लहान मुलांसाठी नाहीये तर मोठ्या माणसांसाठी खूप सुंदर संदेश घेऊन आलेली आहे. त्यांनी एक ऍक्टिव्हिटी सांगितली आहे. इथे हे धडा सुरू करण्या अगोदर आपलं वॉर्मअप करायचं. मग आता ऍक्टिव्हिटी काय करायची आहे, फॉर्म ग्रुप ऑफ 4 and 6 4 ते 6 जणांचा गट तयार करायचा आहे. Each member should write at least 5 reasons why fights occur. म्हणजे प्रत्येक जणांनी काय करायचंय गटाने 4-5 कारण तरी सांगायची की भांडणं कशाने होतात, काय काय कारण असतात भांडणं होण्याची. उदाहरणार्थ 2 children want the same toy म्हणजे 2 मुलांना एकच खेळणं हवं असतं, मला पाहिजे मला पाहिजे. Put together the different reasons written by all group members to make longer list. सगळ्या ग्रुप मेंबरची एक लिस्ट तयार करा. सगळ्या ग्रुपवाल्यांनी 4-4 5-5 कारणं काढा, ती यादी तयार करा. Now group 1 will read out their list while other groups compare it with their list. Mark the common item and note down the new ones. असं होऊ शकतं ना की गटातल्या काही लोकांच्या कारण सारखी होऊ शकतात जी सारखी त्यांना खुणा करा. आपल्याला प्रत्येक कारण वेगळं पाहिजे. तर प्रत्येक वेगळ्या कारणाचं काय करायचं तुम्हाला, क्लासिफाय द रिझन्स इनटू ट्रिव्हियल. ट्रिव्हियल म्हणजे काय, क्षुल्लक फालतू ज्याला आपल्याला काहीच किंमत नाही असं कारण. अँड सिरियस म्हणजे खूप गंभीर कारण म्हणण्याचं. वन्स युजिंग द टेबल बिलो. आता आपण काय करायचंय, हे रिझन सगळ्या कॉलम मध्ये लिहायचंय. क्षुल्लक कारण कोणती त्याच्या पुढे खूण करायची आणि सिरियस कोण त्याच्या पुढे खूण करायची. आपल्यासाठी काम सोपं होईल. Children may discuss the reasons in English as well as their mother tongue, but the list should be in English. याचा अर्थ असा होतो की तुम्ही जी यादी करणार आहात कारणाची ती फक्त आणि फक्त इंग्लिश मधनच करायची. तुम्हाला जड जाते का करायला तर मी तुमच्यासाठी ती यादी सादर करते. तुम्ही माझे जे भांडणाची कारणं दिली ती बघा. तुम्हाला असं वाटलं असेल टीचर याच्यापेक्षा वेगळी कारणं आमच्याकडे, तुम्हाला कमेंट करून सांगा. तुम्हाला माहिती का तुमच्या कमेंट्स लाखो लोक बघतात आणि त्यानिमित्ताने तुम्ही लोकांना परिचित होता ना, असं कमेंट्स नक्की लिहा. आपण इथे म्हटलं काय, टोटो काय, मिया काय म्हणते, टोटो फॉरगॉट माय बर्थडे.
टोटो आहे ना हा, तो माझा बर्थडे विसरला म्हणून चिडलीये मी. ही काय म्हणते, ही क्षुल्लक कारण याच्यात काय भांडायचंय. तारा काय म्हणते, क्षुल्लक आहे. आता ही मिया काय म्हणते, बिट्टूज फ्रेंड टेल लाईज. बिट्टूचा मित्र ना खोटं बोलतो. तर मग तारा म्हणते सिरियस आहे. पण मग हा टोटो काय म्हणतो, बट इट इज ट्रू, पण हे खरं आहे. ओके. तर आता अशा प्रकारे आपण आता ह्याचा जो कॉलम आहे वाटत असेल, पण ह्या लिस्ट आउट इंग्लिशमध्ये करणं, यासाठी आपल्याला खूप सारे शब्द माहिती पाहिजे. काउंट गणना, ऑथर्ड लेखक, नॉवेल्स कादंबऱ्या, फिलॉसॉफिकल तत्वज्ञान, इन्फ्लुएन्स्ड प्रभावित, नॉन व्हायलन्स अहिंसा, ग्रेट महान, फिगर्स व्यक्तिमत्व, रोट लिहिणे, मेसेज संदेश, ग्रुप्स गट, मेंबर सदस्य, रिझन्स कारणे, ओकर म्हणजे घडणे, एक्झाम्पल उदाहरण, टुगेदर एकत्र, लॉंगर अधिक, लिस्ट यादी, फॉर्म तयार करणे, कॉमन सामान्य, मार्क चिन्हांकित करणे, कंपेअर तुलना करणे, न्यू नवीन, वन्स एक, रिपीट पुन्हा करणे, प्रोसिजर प्रक्रिया, रीड वाचणे, नाव आत्ता, फेअरली न्यायपणे, लॉंग लांब, क्लासिफाय वर्गीकरण करणे, रिझन्स कारणे, ट्रिव्हियल तुच्छ, सिरियस गंभीर, युजिंग वापरणे, टेबल तक्ता, बिलो खाली, वायझर शहाणा, ओल्ड म्हणजे जुना, पीपल लोक, ऑथर लेखक, आयडियाज कल्पना, व्हायलन्स हिंसा, ग्रेट महान, मेनी बरेच, चिल्ड्रन मुले, मेसेज संदेश, ओल्सो देखील, मीन्स अर्थ, ग्रोनअप्स प्रौढ. मुलांनो हे शब्दार्थ नक्की तोंडपाठ करा किंवा शिक्षकांनी मुलांकडनं करून घ्यावेत. आता आपण रिझन्स घेऊयात की वाय फाईट्स ऑकर. तर 2 चिल्ड्रन वॉन्ट द सेम टॉय, हे आपण मगाशीच बघितलं. समवन ॲक्सिडेंटली बम्प्स इनटू अनदर पर्सन, म्हणजे कुणीतरी कोणाला तरी धडकतं आणि भांडणं सुरू होतात. फ्रेंड्स आर्ग्यू ओव्हर व्हॉट गेम टू प्ले, काय खेळायचं याच्यावर भांडणं होतात. अ पर्सन मेक्स फन ऑफ अनदर अपीअरन्स, कुणीतरी त्याच्या दिसण्यावरनं चिडवतं, जसं जाड्या रड्या लुकड्या शेंबड्या असं काही म्हणतात. समवन टेक्स अनदर पर्सन्स बिलॉंगिंग विदाउट आस्किंग, किंवा न विचारता एखाद्याची वस्तू घेणं. किंवा फ्रेंड्स डिसॲग्री ऑन आन्सर्स इन अ ग्रुप प्रोजेक्ट, एखादा प्रोजेक्ट सांगितला आणि मग एकमेकांची मतं पटत नाही. समवन स्प्रेड्स अ रूमर अबाउट अनदर पर्सन, एखाद्याविषयी काहीतरी उगाच अफवा पसरवणे. समवन चीट्स इन अ गेम, किंवा खेळामध्ये चिटिंग केल्यावर भांडणं होतात. मिसअंडरस्टँडिंग ड्यू टू मिसकम्युनिकेशन, आणि बोलण्यामध्ये काहीतरी गडबड होते, गफलत होते आणि मग त्याच्यावर भांडणं होतात. समवन फील्स लेफ्ट आउट ग्रुप ॲक्टिव्हिटी, कोणाला तरी आपल्याला बाजूला टाकलं असं वाटतं, त्याच्यावर भांडणं होतात. आता याच्यामध्ये आपण ट्रिव्हियल रिझन्स आणि सिरियस रिझन्सचे वेगळे 2 गट केले. आता इथे बघा, अशा तक्त्यानुसार आपल्याला इथे तक्ता तयार करायचा आहे. आता आपण काय बघूयात. 2 चिल्ड्रन वॉन्ट द सेम टॉय, हे अगदी क्षुल्लक कारण आहे. समवन ॲक्सिडेंटली बम्प्स इनटू अनदर पर्सन, हे पण क्षुल्लक आहे. फ्रेंड्स आर्ग्यू ओव्हर व्हॉट गेम टू प्ले, हेही अगदी ट्रिव्हियल रिझन आहे. अ पर्सन मेक्स फन ऑफ अनदर अपीअरन्स, कोणाच्या दिसण्यावर चिडवणं हे सिरियस आहे, भांडण्याचं कारण. समवन टेक्स अनदर पर्सन्स बिलॉंगिंग्स, म्हणजे जर कोणी दुसऱ्याची वस्तू घेतली न विचारता, हेही सिरियस रिझन आहे. फ्रेंड्स डिसॲग्री ऑन आन्सर्स इन अ ग्रुप प्रोजेक्ट, हे अगदी क्षुल्लक आहे, कोणी ग्रुपमध्ये भांडू शकतं एखाद्या मुद्द्यावरून. समवन स्प्रेड्स अ रूमर अबाउट अनदर पर्सन, हे सिरियस रिझन आहे. समवन चीट्स इन अ गेम, हेही सिरियस आहे, चिटिंग करायची नाही खेळताना. मिसअंडरस्टँडिंग ड्यू टू मिसकम्युनिकेशन, हे ट्रिव्हियल आहे, क्षुल्लक आहे. समवन फील्स लेफ्ट आउट अ ग्रुप ॲक्टिव्हिटी, तर हे सिरियस रिझन आहे भांडण्याचं. सो अशा प्रकारे आपण हा तक्ता तयार केला. व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ आवडला का तुम्हाला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.